सांगू का, भावना आणि बाळ घरी आले म्हटल्यावर घरचं वातावरण कसं अगदी प्रसन्न होऊन गेलं नाही का? देवाचीच कृपा म्हणायची. सगळं कसं व्यवस्थित निभावलं. चला आता या आनंदात मला अजून एक चहा प्यायची इच्छा झाली आहे. कुणाला हवाय का सिद्धू? अरे विषय काय माझ्यासाठी टाक एक. नक्की विषय बाबा काय? तुम्हाला अरे विचारतोस काय तू? हवाच आहे? वा, वा, नाही, वा, सगळं चालेल आणजा. कर. हा. आजी आणतो चहा. एक कप माझ्यासाठी पण. जयंत, हा, एक कप माझ्यासाठी पण. तू का आलायस इथे? हिम्मत कशी झाली तुझी? काय आहे सगळं? कशी हिंमत झाली अशी घाणेरडी चेष्टा करायची? जयंत सोडणार नाहीये त्याला. पाहू ना, पाहू ना. जयंत कानेटकर, तुझ्यामुळे माझ्या बायकोला इतका त्रास सहन करावा लागला. तुझ्यामुळे मी माझ्या बायकोला गमावलं असतं. इतका सगळा त्रास देऊन सुद्धा तुझं मन नाही भरलं. आताच्या आता चालतो इकडनं. रिलॅक्स रिलॅक्स सिद्धू, जस्ट रिलॅक्स. इतका काय परतोयस? रिलॅक्स. जयंत, तू का आलायस इथे? हा, सांगतो, सगळं सांगतो. पण तुम्ही प्लीज बसून घ्या ना. सिरियसली बसून घ्या, मग मी सगळं काही सांगतो. जयंत, तुला जे काही बोलायचं ते बोल पटकन आणि इथून निघ. नाही काका, हा असा नाही ऐकणार. पोलिसांना बोलवतोय. जेलची वारी करून मन नाही भरलंय वाटतं याचं. हं? दाखवत होता तुला सिद्धूचा हिसका. तुला पोलिसांना फोन करायचा आहे कर ना, पण माझ्यासाठी नको करूस, तुमच्यासाठी कर. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? बाबा, मी तुमच्यासाठी एक विशेष भेट आणली. अ गिफ्ट. हे पेपर्स या घराचे आहेत. हा, तुमच्या स्वप्नातल्या घराचे. आणि ह्या पेपर्सनुसार हे घर माझ्या नावावर आहे. काय वाटतील ते बडबडू नकोस जयंत. हे यू कम हिअर. जा जाऊन माझ्यासाठी कॉफी करून आण. मी येस यू, जाऊन माझ्यासाठी कॉफी करून आण. आणि येस, मला कॉफी गरम लागते, डोंट फॉरगेट. ठीक आहे. यू, हे काय? ही अशी कॉफी कोण आणतात का? हे बघ ना, ते बघ, कॉफीचा मग किती ओला झालाय. सगळी कॉफी पण सांडली आहे. आय डोंट वॉन्ट इट. सॉरी सॉरी. ते मी जरा घाईत होते ना, म्हणून सांडले. हे घे. नो 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 नो, ही कॉफी नकोय मला आता. ओके, आता माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवून आण. अँड मेक शुअर की कप स्वच्छ असेल. आणि प्लीज यावेळेस कॉफी सांडवू नकोस. ओके. हे नुसते त्रास देत आहे. हो ना, त्या क्षणी पण माझी अशीच अवस्था झाली होती. मी काय करत होतो, काय वागत होतो, काय बोलत होतो, माझं मलाही कळत नव्हतं ग. पण नेमका त्याच वेळी दैवी साक्षात्कार झाला आणि मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली.
मग मी आलो आपल्या बाळाकडे आणि त्याच वेळी नेमकी तुला शुद्ध यायला लागली. हो ना बघ, हा असा काही योगायोग नाही आहे ग. हा हा देवाने दिलेला इशारा होता. आणि मी आजपासून मी तुला शब्द देतो, मी वचन देतो तुला की इथून पुढे माझ्या आयुष्यात फक्त 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तू आणि आपल्या दोन्ही मुली. तुम्हा तिघांनाही सोडून कुठेही जाणार नाही. तुमच्या कधी अंतर येऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे भावना. विश्वास ठेव माझ्यावरती. आपलं एक छोटस कुटुंब जपण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन भावना. प्लीज विश्वास ठेव. हो ना अगं, ऐक ना माझं. मला माहिती आहे भावना की तू आता खूप दुखावली गेली आहेस. आताही तुला इतकं दुखतंय तरी तू बाळाचाच विचार करतेस, त्याला जपतेस. पण मी मात्र आपल्या बाळाकडे पाठ फिरवली. खूप वाईट बाप आहे मी, खूप. पण तू विश्वास ठेव, मी चांगला बाप होण्याचा आटोकाट प्रयत्न करेन.